पाहिजे होती कधी कशी घेऊन तुम्ही ती मग आता काय दुसरे पण आहे ना खाणारे, आईला पण डब्बा न्यायचा होता ना. आणि हे याच श्रुती मला कढी नाही पाहिजे, मला पापड चटणी कर आणि डब्याला देऊन टाका. तर नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव श्रुती निरंजन मुंडे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मी जातोय आज दुकानावर, तब्बल 10 दिवसानंतर जातोय मी. तर आता बघू काय म्हणते ओम सुदर्शन दुकानात गेल्यानंतर. तर चला आपण आता श्रुती आणि वरदला भेटू. हाय वरद. नमस्कार. नमस्कार. तोंड बघायचं, तोंड बघायचं. तेव्हा काही जात की ते. तर वरदची तब्येत ठीक नव्हती, आता थोडं बरं वाटायला म्हणून आता मी चालू केला ब्लॉग आज. तर श्रुती झाली का, आवरले तुझे कामं? सगळं स्वयंपाक झालेला आहे, फक्त बाकी अजून बाकीचे काम अजून बाकीच. काय कामं बाकी तुझ्या? आता धुणं भांडे रोजच आहे, स्वयंपाक झालाय फक्त. काय केलं डब्याला, काय केलं आज? कढी आणि भाकर. कढी? ज्वारीची. आता तुला माहित नाही का मला सर्दी खोकला आहे, कढी देणार का तू डब्याला आज? सर्दी थोडी कढी नाही होत असते. अरे पण मला गळा खरखर करायला ना, खोकला ना, कढी घेऊन जाऊ का मी आज डब्याला? त्याला काय होतं, कढी चांगली असते उलट खोकल्याला. हा. आंबट एवढं काही आंबट नाही, ते घरचं ताक आहे. बघू बर. श्रुती मला कढी नाही पाहिजे, मला पापड चटणी कर आणि डब्याला देऊन टाका. काय आहे बरं तुमचं? नाही मला काहीच सांगू नको, मला पापड चटणी करून देऊन टाक डब्याला तू. ते रात्रीचं किती मोठं, एक तर कालचं सणाचं उरलेलं होतं. ते आईचं पण पोट दुखायला लागलं, ते पण नाही खायला लागले, ते पप्पा पण नको म्हणायला लागले. अरे पण मग मी कढी कशी नाही, आता मला दुखायला मग पहिलेच गाळा, त्यात अजून खराब होईल ना, खरखर खोकला. का औषधच खात राहू का नुसतं मी? काय करायचं बरं? तर मग नंतर मागून पाठवून, मग मी आताच नाही होणार. आता पहिलेच माझे लय मोठे कामं पडलेले. मग आता दिला असतं लगेच नेला असतं मी डबा. आता नाही होत. किती टाइम राहिला, लगे असं करून दिला असतं तर लगेच नेला असतं मी डबा. करून द्यायला बोलून किती 10:30 वाजले. हा किती रडा लागला त्यांना, त्या किती टाइम लागणार ते करायला? घरी त्याला घ्यायला. वरत खाली खेळ ना तू. आई गेल्या, पप्पा बी गेले. वरत ही सायकल आहे तुझी, सायकल खेळ ना. हा उतर खाली, सायकल. ते मुद्दाम तसं करायला, बाहेर गेला बरोबर खेळतो तू, घरातच येतो आणि आमच्या कडावर चिटकतो. त्याला झोप आलेली आहे, त्याला मी आता त्याचं आवरून त्याला झोपी घालते. मग नंतर ओमदादाच्या घरी मी डबा नेऊन देईन, त्यांचे पप्पा आणून देते ना, त्यांचा डब्बा बाकी असेल ना. अरे पण ती कढी करायला तुला समजायला पाहिजे होती, कढी कशी घेऊन तुम्ही ती? मग आता काय दुसरे पण आहे ना खाणारे, आईला पण डब्बा न्यायचा होता ना. आणि हे याच भाकरी केल्या, पोळा केल्या? भाकरी केलेले. पापड चटणी भाकरी खाऊ मग. आता 2 पोळ्या टाकते, काय करणार? तुम्हाला एक दिवस पण समजून नाही घेता येत. एक दिवस पण समजून, मग डबा खायचं काय मग नेमकं? समजून घेणं म्हणजे खायचं नाही का? कढी भाकर खायला काय हरकत आहे? त्याने थोडी सर्दी होती, उलट चांगलं असतं ते. अरे माझा गळा खराब आहे म्हणाले मी, तुला समजायला कशी होती? मला खोकला आहे का नाही तुला माहिती का नाही? मग खोकला वाढणार नाही का आंबटणी? जाऊ द्या, द्या लागले ना करून आता. आता दिला असतं मग लगेच घेऊन गेला असतो मी डबा. नाही ना, आता नाही होत. मी त्याला घ्या, तुम्ही त्याला घेऊन बाहेर जा, मी देते करू. चलतो माझ्या वरत माझ्याकडे. चल, बाहेर नाही जात आम्ही कुठं, आम्ही इथंच उभं राहणार तुझ्यापाशी, बघणार पापड चटणी. पडलंय, त्या आईला बरं नाही वाटायला लागलं, सगळं माझ्यावर येऊन हे झालं. ते सगळं प्रत्येकाचं एक 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 करायचं म्हणल्यावर किती होणार आहे ते. तुला पापड खायचं बरं?
2-3 पापडाची चटणी कर. पापड नाही केले आपण. हे कोणते पापड आहे? पाकिटाचे पापड करायला टाकलेले तिकडे दळवरा जायला नेऊन दिलेले ते पप्पाने. हो का? ते मी म्हटलं होतं घरी कर. कोणते पापड आहे? हल्दीरामचे का? हल्दी रामबंधू हल्दी. पापड भाज ना ते तुकडे तुकडे काय भाजेल नाही पापड. रामबंधू ना ते. मला उशीर पण व्हायला आता. काय आता जाऊ दे. पण आता करावं लागतं कधीतरी. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? जर खोकला असला तर आंबट खायला पाहिजे की नाही सांगा जरा हिला. कमेंट करून सांगा जरा हिला. दाखवतो मी कमेंट. मग कढी चांगली असते शरीराला. शरीराला चांगली असते पण गळ्याला चांगली नसते ना श्रुती. आणि घरचं ताक आहे ते घरचं. अरे बाबा घरचं बी असू दे पण आंबट चालतं का खोकल्याला? काल पप्पान काऊन नाही खाऊ दिलं मला? काय हे ते ताक होतं. ताक नको म्हणला. ताक आणि कढी अलग अलग असतं का काही? ते थंड होतं. फ्रीजमधलं होतं. काही पण बोलती होत. बरं तुम्ही मला खरं सांगा बरं. एक एक माणसासाठी एक एक वेगळी भाजी करायला मला पुरती का? पुरती का वरात? पुरती ना. एक तर सकाळी नाश्ता बी पाहिजे. तर स्वयंपाकाला बी 2-2, 3-3 भाज्या करायच्या. मी 4 जण आपण घरामध्ये. अरे वा करणारच किती मरण आहे. मग किती टाइम लागतो पहा मित्रांनो. 3 मी तुला मागून डब्बा पाठवते. पोळ्या बी करायचं तेच नाही करायचं. अरे बापरे बाप. मागूनच पाठवतो डब्बा मला. पण पापड चटणी कर. भाकर खाणार आहे का? नाही ना. नळड्यात अडकन ती. मग नळड्याच खाली उतरणार नाही. किती टाकायचे? 2 तर पोळ्या टाकायचे. तुला किती खातो मी? 2 पोळ्याच्या वर खात नाही मित्रांनो बरं मी. आणि हिला तेवढ्याच्या जीवावर यावं लागला. तुम्हीच सांगायला. येवशासाठी एवढं मोठं कुटाणा करायला नाही पुरत. कोथिंबीर बी टाकली का? ही अशी चटणी आपण शाळेत घेऊन यायचं डब्याला. मी घेऊन जातो तो डब्याला. तो नाही माहिती मला. तेच ना. पापडाची चटणी, लोणचं, बटाट्याची चटणी. सगळ्याचेच घरचे ते लहान लहान असताना. मग हे डब्यातलं चांगलं. ठेसा पण केलेला आहे. ठेसा बी देतो. हा ठेसा बी दे ना. मग ठेसा तर मेन आहे ना. ठेसा आवडतो दुकानात सगळ्याला. ते खुडा करून दे लाल मस्त. तुला नाही म्हणलं की मी ते खुडा. खुड्यासाठी मिरची तेवढंच आहे. पप्पा सगळं मिरची दळून आणले. आणि माझं लक्ष नाही. काढून ठेवायला लावायचं मग तू. तू लक्ष कुठं असतं घरात? बर कुठं राहतं लक्ष? काय माहिती कुठं असतं. राहणार लागले काय मग एवढे दिवस? मग आहे ना बरं. काही नाही. तू सुस्तार गेलाय घरात झोप आली. त्याला औषध दिलं का तू? खाल्लंच नाही तू कुठून औषध द्यायला? त्याला गोळी देते गोळी. त्यासाठी उपमा केला मी तसंच पडेल. त्याला थोडं खाऊ घाल आणि गोळी दे. मग गोळी दिली ना त्याला जरा का बाथरूमला जरा हे होईल. त्याच्यातून गरमी निघून जाईल सगळी त्याची. आहे ना बरं. हे गुलाबजामुन केले आम्ही. हा काल गुलाबजामुन केले आम्ही. 9 वर्षाची. खायचं बरं. खायचं तुला गुलाबजामुन? काल गुलाबजामुन 2 गुलाबजामुन खाल्ले. काल खाल्ले म्हटलं मला खोकला आहे म्हणून. काल तुला दिले. तुला काय म्हणलं एकच देश होती. तू 2 दिले. खाल्ले दोन्ही पण. असं थोडी की एक वापस आणून. बरं ठीक आहे. तू आता काय कर. याला घे थोडस. मला जाऊस तर नंतर पोळ्या टाक. आता मला जाऊ दे. तू डबा मागून पाठव. आणि जामून पण पाठव 1-2. घे तू याला पहिले. मला जाऊ दे आता. दुकानाची चाबी बी जाऊन आणली मी मुंबईच्या घरून. त्याला पहिले औषध दे. म्हणलं मी मागून पाठवते म्हणून. ऐकत नाही.
है ना बाई? पप्पा ऐकत नाही ना? नाही म्हण, नाही म्हण. काही नाही म्हणणार ते. तर चला मी चाललो आता दुकानात. बाकीचं आता बघू आता पुढं काय होतं काय नाही डब्याचं माझ्या. तर नंतर मागून तर येईन डब्बा, मला माहिती आहे डब्याचं काही नाही, डब्बा येऊन जातो. आणि आता राहिला विषय व्हिडिओचा, तर व्हिडिओ मी इथंच थांबवतो कारण की मला व्हायला उशीर. आता 10:30 वाजले. मी चाबी बी जाऊन आणलेली दुकानाची ओमबूच्या घरी जाऊन. तर चला आपण वरत लाईनला बाय करू आता. वरत बाय. बाय पण नाही करणार, त्याला झोपी घालते मी आता. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हिला सांगा की खोकलेला नाही का ताक जमतं का, तो कढी जमती का, सॉरी कढी जमती का. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.